महायुती समन्वय बैठकीमध्ये अंतर्गत वाद, महामंडळ वाटपावर चर्चा, जिल्हा नियोजन निधी वाटपाचा फॉर्म्युलाही ठरल्याची माहिती. तर स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये समन्वय राखण्याचे सर्व नेत्यांना निर्देश. मुंबईतील भाजप नगरसेवकांच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादाचा भडका, महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपली. आमदार अमित साटम यांच्याकडून दोघांनाही समज सूत्रांची माहिती. मंत्र्यांच्या मंथरणीनंतर 29 ऑगस्टला आंदोलन करण्याचा जरांगेंचा निर्धार कायम. 58 लाख प्रमाणपत्र 28 तारखेपर्यंत द्या, जरांगेंचा अल्टिमेटम. तर दाखले द्यायला काही अधिकाऱ्यांकडून विलंब, विखे पाटलांनी फोडलं खापर. सकल ओबीसी समाजाची आज मुंबईमध्ये बैठक, आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार. तर 1 सप्टेंबरला ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणारच, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा निर्धार. राज्यामध्ये सुट्या खाद्यतेल विक्रीवरचे बंदी मागे, व्यापाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारने एफडीएचा निर्णय फिरवला. तेल विक्री संदर्भात मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे सीएम फडणवीसांचे निर्देश. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची तातडीनं भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती. वसतिगृह दुरावस्थेसह वैद्यकीय तपासणीवर आक्षेप. महाविकास आघाडी भाजपनंतर आता शिवसेनेचं मिशन जिंकणे. खासदार श्रीकांत शिंदे आज अंधेरीमध्ये तरुणांशी संवाद साधणार. जिल्हा नियोजनातून जिल्हा परिषद शाळांना 5 ऐवजी 20% निधी. सीजेपीने शाळांची दुरवस्था पुढे आणल्यानंतर शाळांच्या आधुनिकीकरणाच्या हालचाली. पुढील 2 महिने साखर दरात तेजी कायम राहणार. आयात साखर दरामध्ये बाजारात यायला दिवाळी उजाडण्याची शक्यता. तर उर्वरित हंगामामध्ये चांगला पाऊस न पडल्यास दराचा भडका उडणार. कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांना खात्यात जमा. कर्जमाफीसाठी 50,086 कोटी रुपये वितरित. आतापर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांना लाभ.